नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 437 ते 444 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाने भगवंतांना अत्यंत महत्त्वाची शंका विचारली आहे आणि त्या विचारलेल्या शंकेचं आता भगवंत निरसनही करणार आहेत. भगवंत म्हणतात, तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे गा. अर्जुनाला प्रश्न पडला, ज्यांनी फक्त मनामध्ये श्रद्धा धरून ठेवली पण बाकी कुठलाही अभ्यास त्याला करता आला नाही आणि तो आत्मसिद्धीच्या गावाला जाण्यासाठी निघाला, परंतु प्रवास पूर्ण होण्या अगोदर, मुक्कामी पोचण्याच्या अगोदरच त्याच्या आयुष्याचा सूर्यास्त झाला. तर कृष्ण म्हणतात, अर्जुना तव कृष्ण म्हणती पार्था, अरे ज्याला मोक्ष सुखाच्या ठिकाणी आस्था आहे, म्हणजेच मोक्षरूपी सुखाची ओढ ज्याला लागलेली आहे, अशी ओढ ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्याला त्या मोक्षरूपी सुखाच्या ठिकाणी पोचल्या वाचून दुसरी कुठली गती आहे का? ती गती राहणं शक्यच नाही. माऊली हो, ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की भगवंतापर्यंत मला जाऊन पोचायचं आहे. माझ्या आराध्य देवतेची मनापासून श्रद्धेने मला भक्ती करायची, ही ओढ मनात निर्माण व्हायला पाहिजे की आपलं काम झालं. परी एतुलेंची एक घडे, जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसेनी सुरवाडे, जो देवा नाही. भगवंत म्हणतात, परंतु एखाद वेळेस असं घडतं की ज्याची ओढ मोक्षरूपी सुखाकडेच आहे, परंतु त्याच्या आयुष्याचा सूर्यास्त होतो, ते माझारी विसवावे पडे आणि मध्येच त्याला विश्रांती घेण्यासाठी थांबावं लागतं, तेही परी ऐसेनी सुरवाडे. सुरवाडे म्हणजे चांगलं, उत्तम. ती विश्रांती सुद्धा त्याला उत्तमच मिळते, चांगलीच मिळते. आणि ती कशी मिळते? जो देवांनाही. देवांना सुद्धा अशी विश्रांती लाभत नाही. अशी विश्रांती भगवंताच्या कृपेने त्याही साधकाला मिळते. पण ह्याच ठिकाणी भगवंत एक महत्त्वाची गोष्ट आता सांगतायत, ती आपल्या सर्व साधकांना अत्यंत महत्त्वाची आहे. भगवंत म्हणतात, एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. परंतु अर्जुना, ह्या साधकाने जर अभ्यास योग करण्यासाठी, साधना करण्यासाठी, उपासना नामस्मरण करण्यासाठी जर पावलं उचलली असती आणि ही वाट चालली असती, तर दिवसा आधी ठाकिता. याचाच अर्थ असा की आयुष्यरूपी दिवसाचा सूर्यास्त होण्या अगोदरच तो सोहम सिद्धिरूपी गावाला येऊन पोचला असता, अर्थात माझ्याशी एकरूप झाला असता, आत्मस्वरूप झाला असता. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जी साधना करतो, जो अभ्यास करतो, तो साधना आणि अभ्यास म्हणजेच आपण भराभर पावलं उचलण्यासारखं आहे. पुढे भगवंत म्हणतात,
परी ते तुला वेगू नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे. हे फार मोठं आश्वासन आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे. आपण ज्या प्रकारे वाटचाल करतोय, एखाद वेळेस आपला वेग कमी अधिक असेल, पण भगवंताचं हे आश्वासन आपल्याला दिलास देणार आहे. भगवंत म्हणतात, अरे अभ्यास करण्यासाठी त्यांनी पावलं उचलली नव्हती, त्यामुळे त्याला तेवढा वेग मिळाला नाही. आणि तो वेग मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी विश्रांती घेणं हेही योग्यच होतं. परंतु त्यांनी त्याचं काहीही नुकसान होत नाही, कारण मुळात हृदयामध्ये मोक्षाविषयी श्रद्धा आणि ओढ असल्यामुळे तो मोक्ष त्याच्यासाठी तसाच सुरक्षित ठेवलेला आहे. पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे, ही भगवंताची आपल्या सर्वांवर कृपा आहे. ऐके कवतिक हे कैसे, जे शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. या ठिकाणी भगवंतांनी कैवल्य कामू म्हटलेलं आहे. अनेक प्रकारचे वेगवेगळे लोक आहेत. त्या लोकांमध्ये यज्ञ, याग, पुरश्चरण, उपासना अनेक गोष्टी होत असतात. शेकडो गोष्टी होत असतात. परंतु ह्या सर्व गोष्टी करून, अर्थात त्याचे कष्ट घेऊन एक उत्तम लोक प्राप्त होतो, कैवल्य कामू. भगवंत म्हणतात, पण कौतुक कसं आहे, गमतीची गोष्ट अशी आहे की ह्या साधकाला ज्यांनी अंतःकरणात हीच श्रद्धा ठेवली आहे की मला मोक्ष मिळावा, परमेश्वराशी एकरूप होता यावं, त्याला हा कैवल्य कामू, हा सुखाचा लोक अनायासे मिळतो, कुठलेही कष्ट न घेता मिळतो. मग तेथींचे जे अमोघ अलौकिक भोग, भोगिताही सांग कांटाळे मन. अशा त्या लोकामध्ये ह्या साधकाला अनेक अलौकिक आणि अमोघ भरपूर सुख देणारे असे भोग भोगायला मिळतात. परंतु ते भोग भोगताना मात्र त्याचं मन कंटाळून जातं. का कंटाळून जातं, तर माऊली हो, अंतःकरणात एकाच गोष्टीची ओढ असते, मला माझ्या आराध्य देवतेशी एकरूप व्हायचं आहे, त्याला मला भेटायचं आहे. हा अंतरायो अवचिता, का ओढवला श्री भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. अहो, असा हा साधक ते दिव्य भोग भोगताना सुद्धा मनात मात्र पश्चात्ताप व्यक्त करत असतो. अनुतापी नित्य, सतत भगवंताला प्रार्थना करत असतो की भगवंता, हृदयामध्ये अंतःकरणामध्ये तुझी भेट व्हावी ही ओढ आहे. पण हे मध्येच भोग प्राप्त झाले आणि हा अंतराय कशासाठी ओढवला, तू का आम्हाला दूर झालास, हा पश्चात्ताप मनामध्ये होत असतो. आणि त्यामुळेच पाठी जन्मे संसारी, परी सकळ धर्माचिया माहेरी, लांबा उगवे आगरी विभवश्रियेचा. आणि अशा ह्या अनुतापामुळे, प्रार्थनेमुळे तो शेवटी संसारात जन्माला येतो. परंतु परी सकळ धर्माचिया माहेरी, परंतु तो अशाच ठिकाणी जन्म घेतो ज्या ठिकाणी केवळ धर्म नांदतो. असं घर जे धर्माचं माहेर आहे, त्या ठिकाणी तो उगवतो. लांबा उगवे आगरी, अंकुर रूपाने तो तिथे उगवतो. आणि ते घर कसं असतं, तर धर्माचं माहेर घर तर असतंच, पण विभवश्रियेचा, त्याचबरोबर सुखसंपत्तीचं कोठार असतं. ही सुखसंपत्ती म्हणजे धनसंपत्ती नाही,
तर ज्ञान, भक्ती, वैराग्य, अभ्यासयोग, नामस्मरण, उपासना, साधना अशा रूपाने ते घर भरलेलं असतं, दैवी संपत्तीने भरलेलं असतं. अशा ठिकाणी तो जन्माला येतो. केवढा मोठा दिलासा भगवंतांनी साधकांना दिलेला आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.